नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये यंदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह दिसत आहेत. गेली 15 वर्षे या प्रभागाचे सक्षमपणे नेतृत्व करणारे आणि जनसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे शशिकांत जाधव यांनी यंदा अपक्ष शड्डू ठोकला असून ऑटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह घेऊन जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ते स्वतः रिक्षाचाच वापर करत असल्यानं सर्वसामान्यांमध्ये त्यांची मोठी चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे. जाधव संकुल, सावरकर नगर, राज्य कर्मचारी वसाहत, माऊली हॉल परिसर, पवार संकुल आणि राधाकृष्ण नगर या भागाचा कायापालट करण्याचं श्रेय शशिकांत जाधव यांना जातं. केवळ रस्ते आणि गटारीचाच नव्हे तर प्रभागातील अनेक तरुणांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं करून उद्योजक घडवलंय. हीच विकासाची शिदोरी घेऊन ते आता मतदारांच्या दरबारात पोहोचले आहेत. 15 वर्षांच्या कामाच्या जोरावर त्यांनी घराघरात आपुलकीचं नातं निर्माण केलंय. पक्षात कुणीही असो, आमचा माणूस शशिकांत जाधव अशी भावना अनेक नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शशी जाधव यांना होणारा सायलेंट वोटिंगमुळे प्रबळ पक्षांच्या उमेदवारांचे धाबदन आणलंय. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर शशिकांत जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढत असून 15 तारखेला होणाऱ्या मतदानात नागरिक ऑटो रिक्षा या निशाणीवरच शिक्कामोर्तब करतील आणि त्यांना विक्रमी मतांनी विजय करतील असा विश्वास शशी जाधव यांनी व्यक्त केला आहे. काही नाही, मी प्रामाणिकपणे जिथं जे काही 15 वर्षात कामं केले त्या लोकांच्या दरवाजापर्यंत जाणं हे माझं काम आहे. आणि ही रुटीनप्रमाणे आलेलं इलेक्शन आहे. ही प्रक्रिया पूर्ण करणं म्हणजे लोकांच्या घरी जाऊन इलेक्शनला आपल्यासाठी स्वतःसाठी वोट मागणं. आणि लोकांमधला सगळा प्रतिसाद बघितला तर गेल्या 20 वर्षापासून सातत्याने लोकांच्या संपर्कात त्यांनी बोलवलं की लगेच त्यांचं काम त्या ठिकाणी करून देणं. आणि मला वाटतं आपण बघितलं असेल, आत्ता आपण शूटिंगही केली, लोकांच्या चेहऱ्यावरती खरोखर आनंद आहे. आणि लोकांनी ठरवून टाकलं आहे की ज्यांनी आमचं काम केलं त्याला एक मत आम्ही देणार, बाकीचं आम्ही ठरवू. पण एक मत मात्र त्यांनी मनातून कंप्लीट त्या ठिकाणी ठरवलेलं दिसतंय. आता आपल्याला येणाऱ्या 15 तारखेची वाट बघायची आहे आणि 16 तारखेला लोकांचा विजय होईल अशा पद्धतीने माझं काम त्या ठिकाणी चालू राहील. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.